नमस्कार, मी रुही स्वागत करते आजच्या ब्लॉगमध्ये. तर सगळं जग बदलत चाललं आहे, सगळं जग मॉडर्न होत चाललं आहे. त्याच्यानुसार माणसंही बदलत चालल्यात आणि खाणंपिणंही जरा जुनं खाणंपिणं सुटत चाललं आहे. तर आपण असंच बनवणार आहे एक जुना कालवणाचा एक प्रकार. त्याच्यासाठी ना मी कांदे चुलीत भाजून घेतलेले आहेत आणि लसूण कांदा पण चुलीतच भाजून घेतलेले आहेत. आता लसूण आणि लाल मिरची वाटून घेतलेली, छान कोथिंबीर असली तर कोथिंबीर पण वाटून घ्यायची. आणि हा कालवणाचा प्रकार आहे वाफळ वडे. 4-5 तास चण्याची डाळ भिजत घालून घेतलेली ती आणि ती नंतर धुवून पाणी निथळून अशी वाटून घ्यायची. आणि ऑलरेडी लाल मिरची, लसूण, जिरी आणि कोथिंबीर असली तर कोथिंबीर अशी वाटून घ्यायची आणि त्याची पेस्ट बनवून घ्यायची होती. आणि त्याच्यानंतर हे सगळे आपण भिजवलेले डाळीची पेस्टमध्ये हळद टाकून घ्यायची, मीठ टाकून घ्यायचं आणि एकत्र घालून ठेवायचं. जरासं ते रेस्ट करायलाच ठेवून घ्यायचं. आता ह्याची वडे बनवायचे असतात, ह्याला वाफळ वड्याचं कालवण असे म्हणतात. आता त्याच्यानंतर ती रस्सा भाजी असते, रस्सा. मग त्याला रस्स्यासाठी खोबरं, शेंगदाणे, त्याच्यानंतर कांदा, कढीपत्ता हे सगळं आहे काढून घेतलेलं आहे. आता ते थोडं थोडं गरम करायचं असतं. मग आता एक एक करून मी सगळं आता पहिल्यांदा शेंगदाणे भाजून घेतले, ते काढून घेतले. त्याच्यानंतर चुलीत घातलेला कांदा होता तो पण परत तेलात टाकून परतून घेतला छानपैकी. तो पण छान परतून घ्यायचा. मग खोबरं, थोडीशी पांढरी तीळ, कढीपत्ता पण तडतडून घ्यायचा आणि ह्याच्या सगळ्याचं असं छानपैकी असे मस्त वाटण करून आणायचं. आता मी ते वाटण काय पाट्या वाटलं नाही, मिक्सरमध्येच वाटून आणलेलं आहे. आणि त्याच्यानंतर कालवणाला फोडणी द्यायची. आता मस्त तेलात कढीपत्ता तडतड तडतड वाजला पाहिजे. जेवढा कढीपत्ता छान तडतड वाजतो तेवढं तुम्ही बघा कालवणाला खूप छान चव येते. आता खूप तेल तापलं होतं तडतडत, म्हणून कढई खाली घेतली आणि त्याच्यात आपली थोडीशी हळद आणि आपला घरी तयार केलेला मसाला आणि त्याच्याबरोबर बाकीचे थोडे थोडे असे पुड्यातले मसाले असतात कांदा मसाला, किचन किंग मसाला, असे थोडे 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 ते लिटिल बिट टाकले. नसले तरी चालेल, थोडासा कांदा मसाला आणि घरी तयार केलेला मसाला असला तरी खूप भारी झालं, खूप छान. असं सगळेच मसाले असावं असं काही नाही आहे. त्याच्यात मग आपण हे वाटण आणलेलं वाटण करून काळे तीळ आणि पांढरे तीळ, मग अशी सांगायचं राहिलं की काळे तीळ पण घातले होते मी त्याच्यात, म्हणजे खुरास नाही. आणि मग ते छान असं तेल सुटेपर्यंत ते वाटण परतून घ्यायचं. छान असं मस्त तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं. परतल्यानंतर ते आमची चूल काय झालं 3 ह्याची चूल असते ती काही घातलेली नाही आहे. ही आपली विटांची चूल आहे त्याच्यामध्ये विटा मग ते थोडं पुढं मागं पुढं होतं आहे. थोडंसं आहे चूल बरं का, ती अशी 3 ह्याची, पण आम्ही ती रवलेली नाही आहे. एकदा टेस्ट करून बघितलं बाबा त्याच्यात काही कमी जास्त आहे का. जर समजा मसाले कमी असले जास्त असले तर थोडंसं इथल्या इथे ॲडजस्ट करता येतं. मग असं थोडासा मसाला कमी पडला होता म्हणून वरतून थोडासा मसाला ॲड केला मी, कारण का कालवण खूप करायचं असतं कढईभर, पूर्ण कढईभर मग त्याच्यात थोडासा झणक्या वास झणझणीत पाहिजेच मग त्याच्यासाठी मग असं चांगलं मस्त मस्त असं कढईने तेल सुटायला लागले तर त्याच्यात थोडंसं गरम पाणी आधी टाकायचं. मग परत तेल सुटायला लागल्यानंतर बरंचसं गरम पाणी टाकायचं. आणि एक सांगू का, कालवणाला पाणी टाकताना एकाच कोणत्या तरी भांड्याने पाणी टाकायचं, असं जेणेकरून असं म्हणतात बाबा एकाच भांड्याने पाणी टाका, आमची आजी म्हणते. म्हणून मी तुम्हाला सांगते, एकच भांड्याने पाणी टाका की चव चांगली लागते. असं बदा तांब्याने पाणी नाही ओतायचं.
असं चांगलं मस्तपैकी एवढं कढईभर कालवण झालेलं आहे. आता त्याच्यानंतर त्याचं स्ट्रक्चर बघा, शेवटला कसं कालवण दिसतंय. आत्ताशी ती टाकले ना बघा, उकळल्यानंतर नाही ना हे असं दिसतंय. आता ना मस्त तेल आहे ना गरम करायला टाकायचं तव्यावर. तवा खूप तापून द्यायचा आणि त्याच्यानंतर ना असे वडे सोडायचे त्याच्यात. हे वडे पूर्ण असे शॅलो फ्राय करायची, डीप फ्राय करायची नाही ते. आणि असे मग काही हळूहळू काढून घ्यायचे. आणि हे कोरडे पण छान लागतात खायला. आणि परत थोडं आलटून पालटून भाजून घ्यायचे. इकडे कालवणाला उकळी फुटलेलीच आहे. आणि ना हे वडे आहेत ना असे सुके भाकरीबरोबर छान लागतात, कालवणं ते टाकून छान लागतात. मी नेहमी करताना ना एक्स्ट्रा करते की जेणेकरून ते सुके पण राहील. आणि हे कालवणात सोडून द्यायचे. आणि कालवणाला आधी पूर्ण उकळी विकळी आल्याच्या नंतर सोडून द्यायचे, नाही तर त्याचा गाळ होतो त्या वड्यांचा. आणि मग असं ते जेवायला घ्यायचं. असा हा छान दिसतं हे कालवण. असा आहे हा पारंपरिक कालवणाचा प्रकार. हा तुम्ही करा, खाऊन बघा कालवण आणि मला सांगा कसं होतात ते. कमेंट करून नक्की सांगा कालवण कसं झालं ते. असे पारंपरिक कालवण करत राहा, खात राहा आणि चॅनलला सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.